बोलताना आपल्या शब्दावर, आपल्या वाणीवर, आपल्या बोलण्यावर आपण नियंत्रण ठेवणं फार गरजेची बाब आहे. कारण जगात बरेच स्त्री आणि पुरुष आहेत की ती नीट बोलतच नाहीत. तिरस्कार, टीकात्मक, निंदात्मक बोलणं, आढ्यात बोलणं, आडवं बोलणं, तिरस्काराचं बोलणं, टाकून बोलणं, टोचून बोलणं, निंदास्पद बोलणं, ह्या बोलण्यामुळं अंतःकरण दुखावलं जातं. अंतःकरणाला वेदना होतात. पहा, शब्दांचा घाव इतका गहरा असतो दादा की आयुष्यभर माणूस जीवन जगतो तोपर्यंत तो घाव भरला जात नाही. अहो, शब्दाला दात नसतात बर का, परंतु शब्द ज्यावेळेस अंतःकरणाला चावतात ना त्यावेळेस भयानक वेदना होतात. आणि मग त्यातून बरीच मंडळी आत्महत्या करतात, निराश होतात आणि मानसिक रीतीने ते आपलं जीवन उद्ध्वस्त करून टाकतात. म्हणून कधीही बोलताना आपल्या वाणीवर आपण नियंत्रण ठेवणं फार गरजेची बाब आहे. म्हणून पवित्र बायबलमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं, इफिसकरास पत्र याचा 24वा अध्याय आणि 29 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. नंबर 2, कलसे 4 आणि 6 मध्ये, पवित्र बायबलमध्ये कलसे 4 आणि 6 मध्ये म्हटलेलं आहे, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजावे. म्हणून कधीही केव्हाही बोलताना आपल्या वाणीवर, आपल्या शब्दावर, बोलण्यावर आम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे, जेणेकरून कोणाची मानसिक हानी नाही होणार आणि कोणाचे मनही दुखावले जाणार नाही. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.